नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्याकरता एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो, महिला व बालविकास विभागाकडनं. जे पण विद्यार्थी अनाथ असेल, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने इथे निर्णय घेतलेला आहे, की जे अनाथ विद्यार्थी असेल, मुला किंवा मुली असेल, त्यांना मोफत इथं शिक्षण देण्याबाबत व परीक्षा शुल्क आणि त्यांचं शिक्षण शुल्क हे अदा करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे. त्यांना मोफतमध्ये इथं सगळी अपॉर्च्युनिटी भेटणार शिक्षणाकरिता. परीक्षा शुल्क पण लागणार नाहीये आणि शिक्षण शुल्क पण लागणार नाही. त्यासाठी हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिला व बाल विकासकडून. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, अनाथ या प्रवर्गातील मुला-मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्याकरिता अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना, या योजनेच्या लेखाशीर्ष मान्यता देण्याबाबत व निधी विवरण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. महिला व बाल विकास विभागाकडनं हा जी-आर आलेला आहे. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता दिनांक हा 9 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर काढण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेल्या प्रस्तावना जे की आपण वाचून घेऊ. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपयुक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग, एससीबीसी तसेच इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% ऐवजी 100% लाभ अनुश्रेय करण्यात आलेला आहे. ओके, जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं. तसेच शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ ज्या अनाथ बालकांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे न्यूनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गामध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले-मुली यांना सुद्धा अनुश्रेय करण्यात आलेला आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेला आलेला 2 नंबरचा पॉइंट, सदर शासन निर्णयातील तरतुदीतून विचारता घेऊन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत निर्गमित केलेल्या अनाथ प्रमाणपत्र धारक व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींच्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% लाभ मंजूर करण्याबाबत वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेकरिता वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेले लेखाशीर्ष मागणी क्रमांक X मध्ये सामाजिक व सुरक्षा व कल्याण, त्याच्यानंतर समाज कल्याण, बाल कल्याण, त्याच्यानंतर अनाथ मुलांसाठी योजना राबवण्यात येत आहे. ओके. आता अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत ही योजना कार्यक्रम दिलेला आहे, लेखाशीर्ष दिलेला आहे. याच्यामध्ये सहाय्यक अनुदान वेतन स्तर या लेखाशीर्षाचा मान्यता देण्यात, तसेच सदर योजनेतील हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निधी आयुक्त, महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय पुणे यांचा विचारित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत ही योजनेकरिता पुढील प्रमाणे लेखाशीर्षात मान्यता देण्यात येत आहे. आता मागणी क्रमांक दिलेला, अनुक्रमांक, मागणी क्रमांक मराठी व इंग्रजी माध्यम याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेला आहे प्रधान शीर्ष देण्यात आलेला आहे, उपप्रधान शीर्ष आहे, गौण शीर्ष आहे, गट शीर्ष आहे, उपगट शीर्ष आहे आणि बाब दिलेली आहे म्हणजे ऑब्जेक्ट हेड अशा पद्धतीने. ओके. आता त्याच्यामध्ये आता जर बघायला गेले अनुदान वगैरे देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये सामाजिक व सुरक्षा व कल्याण, त्याच्यानंतर समाज कल्याण, बाल कल्याण, अनाथ मुलींसाठी योजना व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना आणि सहाय्य अनुदान वेतन स्तर. आता याच्यामध्ये बघूया 2 नंबरचा पॉइंट, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अनाथ प्रमाणपत्र धारक मुला-मुलींना शिक्षण शुल्क मध्ये परीक्षा शुल्क अदा करण्याकरिता मागणी क्रमांक दिलेला आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण,
त्याच्यानंतर समाज कल्याण, बाल कल्याण, अनाथ मुलींसाठी योजना, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना. या लेखाशीर्षाअंतर्गत सहाय्य अनुदान या बाबींकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्प केलेले 60 लक्ष म्हणजे 60 लाख रुपये इतकी निधी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यास शासनास निर्णय मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 व सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता लाभार्थ्यांना सादर केलेल्या अर्जानुसार निधी विवरण करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे सदर योजनेचे विवरण. वितरित निधींचा विनियोग करण्यासाठी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना नियंत्रण अधिकारी तथा सहनियंत्रण तसेच आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांनी सदर निधी खर्च करताना वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील अटी शर्ती तसेच वित्त व नियोजन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश सूचना देण्यात आलेल्या आहे. परिपत्रके अटी व शर्तींमध्ये आपल्याला काटेकोरपणाने पालन करावे. तसेच सदर निधीचे लेखाशीर्ष उपयोगिता प्रमाणपत्रात विविध नमुन्यात शासनास सादर करावे. ओके, हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक मधून 26/1/2026 मधून आपल्याला अनवधून निर्गमित करण्यात येत आहे. ओके, तशा पद्धतीने हा GR आलेला आहे. 100% आपल्याला सूट भेटणार आहे. तर परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क मध्ये मुला व मुलींना अनाथ असाल तर आपल्याला याच्यात चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघण्यात येत आहे. ओके, तर आपल्याला सुवर्ण संधी देण्यात येत आहे शिक्षण करण्यासाठी. तर शिक्षणाचा लाभ घ्या. 100% मोफत शिक्षण आपण घेऊन घ्या व आपलं पुढील वाटचालीत आपलं भविष्य उज्ज्वल करा. हीच आपल्याला सरकारकडून ही योजना घेण्यात येत आहे त्याबद्दलच. ओके, तरी चांगली अपडेट होती तुमच्यासाठी. तर संपूर्ण आता आपला जे ओळखीविषयी असेल, मित्रपरिवारामध्ये असेल, नातेवाईकामध्ये असेल, अनाथ असेल कोणी, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओला नक्की शेअर करा. ओके, तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंटच्या योजना घेतो शिक्षणाबद्दल, असेच सारी योजना किंवा जॉब अपडेट बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.